साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे की जयंती के दिन के अवसर पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज मुंबई के चेंबूर स्थित साठे के पुतले पर माल्यार्पण कर उन्हें विनम्र अभिवादन किया। अण्णाभाऊ साठे को अभिवादन करने के बाद मीडिया से बात करते हुए देवेंद्र फडणवीस ने कहा कि अण्णाभाऊ साठे ने अपनी सामग्री से एक ऊर्जा बनाई। संयुक्त महाराष्ट्र के आंदोलन में उनकी बड़ी भागीदारी थी, जिनके साहित्य से दुनिया को मोहित कर दिया। मैं जब रूस गया तो देखा कि वहाँ उनके प्रति लगाव है, उनके साहित्य का अध्ययन किया जाता है। वैश्विक साहित्य, उन्होंने ऐसा साहित्य रचा जिसमें वंचितों की आवाज़ है। हम उन्हें सलाम करते हैं। मुझे खुशी है कि इस शुभ दिन पर महाराष्ट्र सरकार ने मातंग समाज के समग्र विकास के लिए आरटी बनाया है, जिससे मातंग समुदाय के युवक युवतियों को भविष्य में अच्छी शिक्षा मिलेगी। आईएएस आईपीएस बनेंगे, ऊंचे पद पर जाएंगे, विदेश में भी पढ़ाई करेंगे। इस बात से उन्हें खुशी है। साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जनसामान्यांमध्ये आपल्या वाणीनं, आपल्या कवितांनी, आपल्या गीतांनी एक अत्यंत मोठी ऊर्जा तयार केली। संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा कुठला मंत्र दिला असेल तर ही पृथ्वी शेषनागाच्या शिरावर नाही तर कामगाराच्या हातावर आहे, अशा प्रकारचा मंत्र देणारे, ज्यांच्या साहित्याने अनेक देशांना धुरळ घातली। आणि मी स्वतः रशियामध्ये त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला गेलो होतो, त्यावेळी बघितलं कशा प्रकारे रशियामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आत्मीयता आहे, त्यांच्या साहित्यावर अभ्यास चालतो। एक वैश्विक साहित्य, वंचितांचा कवी असलेल्या, वंचितांचा नेता असलेल्या, वंचितांचा आवाज असलेल्या अण्णाभाऊंनी तयार केलं आणि ते अखिल विश्वापर्यंत पसरलं। आणि म्हणूनच आम्ही सगळे आज या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना नमन करतो। आणि मला अतिशय आनंद आहे की आजच्या या पवित्र दिनी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता आरटीची निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्यातनं पुढच्या काळामध्ये आमच्या मातंग समाजातनं अनेक आमचे तरुण तरुणी आयएएस आयपीएस होतील, विविध मोठ्या पदांवर जातील, चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतील, परदेशी शिष्यवृत्ती त्या ठिकाणी मिळेल, फेलोशिप मिळेल। आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने आजपासून याची सुरुवात केली आहे।